तर हे आहे प्रवेशद्वार. इथून आपण आता आत एंटर करतोय. पाणी बघायला मिळतं. इकडे वॉटरफॉल असतो. जवळच्या जवळ वॉटरफॉलचा आनंद आपल्याला शक्य नाही जर पाणी असतं तर. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो. आम्ही पण ब्लॉगर मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, सगळ्यात आधी तर सॉरी, कारण खूप दिवसांनी आमच्या चॅनलवरती व्हिडिओ आली. त्याचं कारण म्हणजे की आम्ही दोघं पण खूप आजारी होतो आणि त्यामुळे नवीन व्हिडिओ शूटच करता आला नाही. पण आता आम्ही दोघंही ठणठणीत आहोत आणि नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. येस, तर आज आम्ही परत एकदा आलो आहोत भटकंती करायला. येस. आणि थंबनेल बघून तर कळलंच असेल तुम्हाला आम्ही कुठे आलो आहोत. आम्हाला अशी अपेक्षा होती की पाऊस असेल, कारण काल परवा 2 दिवस झालं पाऊस चालू झालाय, तर त्याच्यामुळे वाटलं की आजही पाऊस असेल. तर असं काही झालं नाही. पावसाने थोडस मूड ऑफ केला. उलट कडकडीत ऊन पडलंय, खूप ऊन पडलंय. हा, आणि आमचा पोपट झालाय. ठीक आहे, तरी पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही मागे बघू शकता पार्किंग आपण लावलेली आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ तर आम्ही आलेलो आहोत आणि आता तुम्हाला आजूबाजूचा परिसर आणि गाभाऱ्याचं दर्शन हे दाखवूयात. चला. पावसाळ्यात इथे खूप गर्दी असते, पण अजून तो सीझन चालू झाला नाहीये एवढा, त्याच्यामुळे इथे जे शॉप्स वगैरे आहेत ते पण बंदच आहेत, कारण गर्दीच नाहीये अजिबातच इकडे. हे मंदिर आपल्या श्री भगवान शंकराला समर्पित आहे, त्याच्यामुळे महाशिवरात्रीला इथे खूप गर्दी असते. इथले जे स्थानिक लोक आहेत त्यांचं हे देवस्थान आहे आणि इथे खूप खूप जास्त गर्दी असते महाशिवरात्रीला. तर शक्यतो ना पावसाळ्यात इथे लोक खूप गर्दी करतात आणि त्याचं मुख्य आकर्षण म्हणजे इथे बाजूला ना पाणी बघायला मिळतं आपल्याला. हो, इथे वॉटरफॉल आहे बाजूला. पावसाळ्यात नैसर्गिकरित्या ओढे झरे आणि धबधबा त्याचं पाणी इथे येऊन साठतं आणि खूप छान वाटतं. तर हे आहे प्रवेशद्वार. इथून आपण आता आत एंटर करतोय. आता तरी खूप शांत असं वाटतंय. शांत. दर्शन घेऊन बाहेर आल्यावरतीच मंदिराच्या बाजूलाच हे असं पाण्याचा झरा आहे, जो आता नाहीये. इकडे इथे बघायला मिळतं बघ ते. येस, आणि इकडे वॉटरफॉल असतो. इथून पडतो वॉटरफॉल. इकडून एक वॉटरफॉल येतो आणि इकडून एक वॉटरफॉल येतो. चला, आता तुम्हाला ती ऍक्च्युअल जागा दाखवूयात जवळून. तर आम्ही तिकडेच चाललो आता. जिथून आपण आता चाललोय ना तिथं युजली पाणी असतं. आपल्याला शक्य नाही जर पाणी असतं तर जायला. इकडे एक मंदिर आहे. तिथे अजून एक मंदिर आहे. चला तिथे जाऊन दर्शन घेऊयात. इथून समोरून एक छोटा वॉटरफॉल येतो. पावसाळ्यात त्याला खूप पाणी असतं, मग इथे पाणी साठतं खूप.
हे पूर्ण भरलेलं असतं आणि हे ओव्हरफ्लो होऊन तिकडे जातं हो, असं. त्याची लेवल वाढते, म्हणजे लेवल वाढल्यानंतर पाणी वरती येऊन पार तिथपर्यंत आणि असतं. तिकडे 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 अजून एक वॉटरफॉल आहे याच्याच वरती, सेम असाच आहे हो. याच्यावरती, आणि तिथे पण असंच एक असं कुंड तयार झालेलं आहे. हम्म. पण आता तिकडे जाणं थोडंसं रिस्की आहे म्हणून आम्ही नाही, नको. टाळतोय सध्या जायचं. नाही, पण ह्याच्यापेक्षा मोठा वॉटरफॉल आहे वरती. हो पाण्यात मासे वगैरे पण खूप बघायला मिळतात. हो. खूप स्वच्छ पाणी आहे. पण आता ते स्वच्छ दिसत नाही, कारण आता पाणीच पाऊसच नाहीये ना, नाही पडलाय पाऊस ना. नाहीये त्यामुळे. आणि हे दुसरं एक मंदिर, अजून एक दर्शन घेऊयात आपण. काय म्हणतात? पुरातन काळातलं काहीतरी गुहेसारखं बनवलेलं आहे. हो, असं लेण्या टाईप वाटतंय ना. हो. इथून लोक बघा वरती चालले आहेत. मला वाटतंय तिथे पण कुठलं तरी असं एखादा वॉटरफॉल किंवा स्पॉट्स असावा. पावसाळ्यात इथे आहे ना, तुम्ही नक्कीच कन्सिडर करू शकता, कारण इथे खूप छान वातावरण होतं हो. पावसाळ्यात. आणि जे आम्ही म्हंटल की वॉटरफॉल वगैरे होतो, तर जर तुम्हाला वॉटरफॉल वगैरे पाहायचं असेल, पाण्यात थोडंसं डुंबायचं असेल, तर तुम्ही पावसाळ्यात नक्कीच इथे येऊ शकता. आणि मुंबईपासून जस्ट म्हणजे आम्ही ठाण्यावरून आलो, तर ठाण्यापासून जस्ट 1.5 तासाच्या अंतरावरतीच आहे हे ठिकाण. हो. तर जवळच आहे. जवळच्या जवळ वॉटरफॉलचा आनंद घ्यायचा असेल तर नक्कीच या प्लेसला तुम्ही व्हिजिट करू शकता. मुंबईत तर पाऊस पडला काल परवा, पण इकडे काही पाऊस पडला असं वाटत नाहीये हो. अजून तरी. पण ढग दिसत आहेत असे थोडेसे काळे काळे, पण ते मला नाही वाटत इथे आज पाऊस पडेल. पडूही शकतो, काही भरोसा नाही. पण कारण आता तरी नाही वाटत, कारण अजूनही खूप ऊन आहे. 2-3 दिवस पाऊस तर सांगितलाय हो, जोराचा. पण इकडे कसा पाऊस नाही अजून तेच कळत नाहीये. मला वाटलं थोडा तरी पाऊस झाला हो. असेल, जेणेकरून आपल्याला थोडा तरी वॉटरफॉल दिसेल. अशा अपेक्षेने आम्ही आलो होतो. पण दुर्दैवाने अनफॉर्च्युनेट काहीच नाही, काहीच बघायला मिळालं नाही. पण ठीक आहे, ठीक आहे, देवाचं दर्शन तरी जरी झालं. वॉटरफॉल बघायला नाही मिळाला, पाणी बघायला नाही मिळालं, तरी सुद्धा या जागेचं सौंदर्य अजूनही तितकंच छान वाटतंय. मंदिराच्या बाहेरच ना बसायला अशी खूप छान जागा केलेली आहे. बाकडे टाकलेले आहेत खूप हो, सारे. इथे आणि खूप शांतता वाटते. जर तुम्ही वीकडेजला याल ना, तर खूप शांतता मिळेल तुम्हाला. कारण वीकेंडला तर मला माहिती आहे, आता इथे पावसाळ्यात वीकेंडला तर गर्दीच होणार आहे. तर थोडा वेळ शांत बसल्यानंतर आता आम्ही इथून निघालोत. आता थोडीशी पेटपूजा करूयात. भूक लागली थोडी. भूक लागली आहे खूप. इथेच जे शॉप्स असतात, म्हणजे तिथे स्टॉल लागतात इथे जे, आता तर काहीच नाहीये, पण एक स्टॉल आहे. लकीली एक स्टॉल दिसलाय त्या एक काकू आहेत तिथे, त्यांच्याकडे वडापाव आहे. हो, तर आता वडापाव, आपण भजीपाव असं दिसतंय काहीतरी. हो सो तसंच काहीतरी खाऊ आणि मग परतीच्या प्रवासाला लागू. येस, आज काही दाखवण्यासारखं भेटलं नाही एवढं, अनफॉर्च्युनेटली. त्याच्यामुळे छोटासाच ब्लॉग असणार आहे हा. तर बघा, इथं आपण आलोय मावशींचे आजचे वडापाव खायला. गरमागरम वडापाव. हो, आणि मिरची पण आहे. गरम आहे. इथपर्यंत आवाज येतोय गरम करून. क्रिस्पी आहे ना खूप. पाऊस असता तर पाऊस आणि गरम गरम वडापाव, बेस्ट बेस्ट कॉम्बिनेशन. तर मस्तपैकी गरमागरम वडापाव खाल्लेले आहेत. प्रत्येकाने 2-2 वडापाव खाल्लेत. खूप भूक लागली होती. आणि आता आपण निघालोय परतीच्या प्रवासाला. खूप छान आहे मंदिर. आजूबाजूचा परिसरही खूप छान आहे. तर मित्रांनो, शांतता आहे. पावसाळ्यात जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की कुठं जायचं फिरायला मुंबईच्या जवळपास, असं कुठलं नवीन ठिकाणी जर तुम्हाला एक्सप्लोर करायची असेल, तर ह्या बदलापूरच्या कोंडेश्वर मंदिराला नक्की व्हिजिट द्या. खूप छान आहे मंदिर आणि इथला आजूबाजूचा परिसरही तुम्हाला नक्की आवडेल. येस, तर नक्की व्हिजिट करा आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगा
जेव्हा केव्हा तुम्ही व्हिजिट कराल त्यावेळेस. कसं वाटलं तुम्हाला मंदिर? येस. चला आता निघूयात. तर व्हिडिओचा इथेच एंड करूयात आता. हो. आणि इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बिलकुल विसरू नका. आमचा चॅनल अजून नवीन आहे तर तुम्ही सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे आमच्यासाठी. हो. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाय.